नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. गेटवेल सून चंदगड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील भाऊ यांना सप्रेम नमस्कार. चंदगडच्या जनतेला उद्देशून लिहिलेलं आपलं पत्र वाचलं आणि मन थोडं विनमुख झालं. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आपण जनतेलाच आपलं कुटुंब मानतो आणि या कुटुंबाच्या सुखदुःखासाठी धावपळ करताना स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष होतं, हे मी अगदी जवळून अनुभवलंय. कोणतीही निवडणूक असो की मतदारसंघातील वाड्या वस्त्यांवरचं सातत्यपूर्ण दौरे, चंदगडच्या मातीसाठी आणि इथल्या माणसांसाठी आपली चाललेली अहोरात्र धडपड आम्ही पाहतोय. याच अतिश्रम आणि धावपळीमुळं आज आपल्या प्रकृतीला विश्रांतीची गरज भासली आहे. भाऊ, राजकारण आणि समाजकारण आपल्या जागी सुरूच राहील, पण या क्षणाला आपल्या आरोग्याची काळजी घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. चंदगडच्या जनतेचे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न, शेतकरी श्रमिकांचे मुद्दे सभागृहात मांडण्यासाठी आपली उपस्थिती किती महत्त्वाची आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. पण तिथल्या लढाईसाठी आधी आपलं शरीर पूर्ण ताकदीनं सज्ज असणं गरजेचं आहे. डॉक्टरांनी दिलेला विश्रांतीचा सल्ला पाळा, कारण चंदगडच्या जनतेला आणि आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या मार्गदर्शनाची आणि नेतृत्वाची दीर्घकाळ गरज आहे. आपण या विश्रांतीनंतर अधिक ऊर्जेनं, नव्या जोमानं आणि पूर्वीपेक्षा जास्त ताकदीनं पुन्हा जनसेवेच्या या पवित्र व्रतात सक्रिय व्हाल असा मला पूर्ण विश्वास आहे. माझ्या आणि चंदगड मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीनं मी श्री रवळनाथ चरणी प्रार्थना करतो की आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा. लवकर बरे होऊन जनतेच्या सेवेत परत यावं. आपला स्नेही माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील.